खेळता येत नाही, चेस खेळता येत. ते क्रिकेट खेळतायत. मग गोल का नाही करत आहेत? असं काय करताय तुम्ही? चला चला आम्ही जिंकलो हो. मग काही आता मला निघायचंय चला. अरे आईस्क्रीम खान मग घरी जा ना. अरे पण या बायका आपल्याला आईस्क्रीम खायला देत आहेत का स्वतःच खात बसल्यात? हो आईचा काय भरोसा नाही हा? गप्प बसा, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? तू का घाबरतीस पण? ती तुझी सासू आहे, माझी आई आहे. पण काही म्हटलं तरी रागवत नाही ती. चला, आली. चला हो घेतलं. पटापटा आईस्क्रीम खा. उन्हाळा आहे ना, वितळेल नाही तर ते. हो पण तुम्ही खा ना. अरे मी घेणारच आहे. तुझ्याशिवाय मला बिन साखरेचं आईस्क्रीम आणतोय कोण बाबा? हा मला बक्षीस मिळालं पाहिजे यासाठी. तुला बक्षीस मिळणार. मी काय म्हणते, ही डिश जास्तीची भरली आहे का? संपदा ताईची असेल, मी देऊन येते. नको, तू नको जाऊस. जुईली जाई, जुईली जा ना बाळा जा. मग तुला 2 आईस्क्रीम्स दे. मी आता आईस्क्रीम पटापट संपवून निघतो लगेच. सावकाश जा रे. जाणारच कसं? आणि बाईक आणली ना, बाईकने जाईन. वा. काय हो? चावी गाडीची. अहो मग खिशात काय शोधताय? आपण आत आलो तेव्हा तुमच्या हातातच होती. मला वाटतं टेबलवर ठेवली होती. असेल असेल थांब. नाही, टेबलावर पण नाहीये. नाही खिशातच असेल, नीट बघ. हा, नाही आपण इथून आलो, मी हातात माझ्या पिशवी होती. मी आणि चावी सुद्धा हातातच होती. मी चेक करते एकदा परत. इथे ठेवली होतीस ना? मग शोधा ना, इथेच कुठेतरी असेल. बघ, इथंच बघ, असेल. हा मिळेल मिळेल. जरा हलतं दे ना. तुझ्या खिशात बघ रे. माझ्या खिशात कशी असेल? हो का बरं आहेस ना तू? माझ्या गाडीची किल्ली मी माझ्या खिशात ठेवत नाही, ह्याच्या गाडीची कशाला ठेवीन? म्हणूनच म्हणतोय त्याची तुझ्या खिशात ठेवली असेल नाही नाही चुकून. नाही. ते आई तुझ्या खिशात बघ तू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?